क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंबड ब्रेकिंग न्यूज। महिंद्रा CIE प्लेन स्टॅम्पिंग जवळ भीषण अपघात। अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनाला दुचाकी धडकली। 2 जण गंभीर जखमी। नागरिकांचा संताप। आज दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी अंबड MIDC परिसरातील प्लेन स्टॅम्पिंग महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह लिमिटेड या कंपनी समोर अवैधरित्या उभ्या असलेल्या वाहनांमुळे पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे। हा अपघात रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान MIDC कडून DJP नगरकडे जाणाऱ्या दुचाकीची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली। यात 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH39 AR 1082, ट्रक क्रमांक MH13 CU 2828 दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला आहे। ट्रक रस्त्यावर 8 दिवस एकाच ठिकाणी उभे असतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे। या अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की महिंद्रा CIE प्लेन स्टॅम्पिंग परिसरात ट्रक, ट्रेलर्स, आयशर वाहनांची रस्त्यावरच दोन्ही बाजूंना अधिकृत पार्किंग नेहमीच असते। त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना वारंवार तोंड द्यावे लागते। वाहतूक पोलिसांनी सामान्य नागरिकांना दंडाच्या पावत्या देण्यावर भर दिला असला तरी अशा मोठ्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे। या घटनेचा रिपब्लिकन सेना युवा जिल्हाध्यक्ष तसेच नाशिक शहर युवा अध्यक्ष सुनील साळवे यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। त्यांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर वाहनधारकांवर आणि संबंधित अधिकारी कंपनीवर कडक कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेनेकडून मोठे जन आंदोलन उभारले जाईल। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। ही महिंद्रा कंपनी म्हणजे महिंद्रा कंपनीपासून हा जो रोड आहे अंबड, मला वाटतं अंबड कामटोळे लिंक रोड, त्या भागामध्ये ह्या महिंद्रा आणि ह्या दोन्ही कंपन्या, हे काय कंपनीचं नाव काय, ह्या आर्ट्सन इंजिनिअरिंग, ह्या दोन्ही कंपन्या अशा दोन्ही बाजूने आल्यामुळं हा रस्ता एकदम कमी झालेला आहे। आणि त्यामध्ये या महिंद्रा कंपनीचे ज्या गाड्या आहेत या लोडिंग अनलोडिंगच्या, ह्या मागं तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे रस्त्यावरती उभा राहतात। या कारणामुळे या महिंद्राच्या अशा दुटप्पी धोरणामुळं आणि अशा बोगसगिरीमुळं आज इथं 2 टू व्हीलरवाल्यांनी या गाडीला या टर्निंगवरती मातीमुळे गाडी स्लिप झाल्यामुळे ह्या उभ्या राहणाऱ्या गाडीला जाऊन ठोकली आणि ते 2 पुन्हा जागीच आज एक्सपायर झाले। एकदम अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये इथं ॲडमिट केलेल्या दवाखान्यामध्ये। इथं पोलिसांची गाडी तुम्ही मागे बघू शकता आणि अजूनही आता त्या जवळपास 2 तास झालेले या गोष्टीला, अजूनही हा ट्रकवाला कुठं गेलेला आहे, काय गेलेला आहे, अजूनही हा या ठिकाणी आलेला नाही आहे। आणि ही गाडी सतत आज 4था-5वा दिवस आहे आज या ठिकाणी उभी आहे। म्हणजे अशाच महिंद्रा कंपनीच्या या BM कंपनीच्या गाड्या या रस्त्यावरती उभ्या राहतात नेहमी, इथं ट्रॅफिक कोंडी करतात, इथं छोटे मोठे त्याच्यामुळे मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात या ठिकाणी। आणि आता त्या ॲक्सिडेंटमुळे 2 लोकांचा इथे जागीच मृत्यूसुद्धा झालेला आहे। तरीसुद्धा ही महिंद्रा कंपनी दोन्ही बाजूने पार्किंग करून आणि ह्या ट्रक सर्व रस्त्यावरती उभ्या राहतात। जर यांनी यांची मनमानी जर बंद केली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि ह्या सर्व गाड्यांवर मग रिपब्लिकन सेनेच्या पद्धतीने आम्ही कारवाई करू। जर पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देत नसेल, डोळे झाकपाना करत असेल तर नक्कीच आम्ही रिपब्लिकन सेनेचा दणका या ठिकाणी या कंपनीला आणि या ट्रान्सपोर्टवाल्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।